नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं अशंकास किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत स्क्विड, ज्याला की माकळी म्हणतात। तर आज आपण ती भरलेली बनवणार आहोत, तर चला पाहूया त्याची रेसिपी। सर्वात प्रथम आपण माकळी साफ करून घेऊया। मी तिची स्किन काढून घेते आणि नंतर तिच्या पोटातली घाण बोटाच्या मदतीने काढून घेते। त्याच्यामध्ये माकळांमध्ये एक तिच्या पोटाला चिटकलेली एक ट्रान्सपरंट अशी लाईन असते पेपर सारखी, ती त्यांची बोन असते। तर तुम्ही ती विसरू नका काढायला, ती कंपल्सरी काढा आणि बोटाच्या सहाय्याने तिचं पोट व्यवस्थित साफ करून घ्या। हे तिचं तोंडाचा बाजू आहे आणि हे बाकीचं तुमचं वेस्ट आहे, हे काही कामाचं नाहीये। आता आपली माकळी साफ करून झालेली आहे। आता आपण कटिंग करून घेऊया। एका हातात ग्लोव्स नाही घालायचे आहेत, कारण की माकळी गुळगुळीत असते, पटकन सुटली जाते। असे 2 बोटांच्या मध्ये पकडून तिला कट करून घ्या। ह्याच्याने तुम्हाला मसाला भरायला पण इझी होईल। आता आपण वाटण बनवून घेऊया। वाटण्यासाठी मी घेतलेला आहे खोबरा, कोथिंबीर, लसूण, अद्रक, हिरवी मिरची आणि एक कोकम भिजवलेलं, थोडं चवीनुसार मीठ आणि पाणी। वाटून घेऊया आपण। वाटण छान वाटून झालेलं आहे आपलं। आता आपण स्क्विड मॅरिनेट करून घेऊया। मॅरिनेशनसाठी मी घेतलेलं आहे कोकमचं पाणी, 1 चमच मसाला, हळद, धनिया पावडर, क्युमिन पावडर आणि चवीनुसार मीठ। छान मिक्स करून घ्या आणि एक 10 ते 15 मिनिटं याला तसंच ठेवून द्या। छान तेल आपलं तापलेलं आहे, त्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करून मस्त परतून घ्या आणि आता आपलं हिरवं वाटण ॲड करून घेऊया। हिरवं वाटण ॲड केल्याच्या नंतर ते पाणी सुकेपर्यंत हलवत राहायचं आहे आणि कोकम ॲड करायचे आहेत। जर तुम्हाला जास्त आंबट चव नाही आवडत वाटणामध्ये, तर तुम्ही कोकम स्किप करू शकता। आता मी मसाला स्क्विडमध्ये भरून घेते। एक लाईन उचलून तुम्ही त्याला पुढे भरू शकता आणि खूप इझी पण आहे, जास्त वेळ नाही लागत। हळूहळू स्क्विड सगळे भरून घ्या आणि खात्री बाळगा की ती लाईन जास्त जोरात खेचू नका, नाहीतर तुटून जाईल। आणि आपले स्क्विड झालेले आहेत रेडी। आता गरम तेलामध्ये आपण कढीपत्ता ॲड करतो आणि आता स्क्विड ॲड करूया वन बाय वन। आणि बेस्ट पार्ट ऑफ द व्हिडिओ, आपल्याला स्क्विड फ्राय करून घ्यायचे आहेत आणि खूप टेम्पटिंग दिसत आहेत। आणि असे सगळे तुम्हाला हळूहळू ॲड करायचे आहेत आणि असेच पलटून घ्यायचे आहेत। एक साधारण 10 ते 15 मिनिटं तुम्हाला हे शिजवून घ्यायचे आहेत, स्लो ते मीडियम गॅसवरती, आणि मधून तुम्हाला असेच परतवायचे आहेत। आता हे थोडेसे श्रिंक होतात पटकन, आणि हे श्रिंक झाल्यानंतर जे राहिलेले 2 आहेत ते पण मी ॲड करते आणि त्यांनाही असे अलट-उलट करून घेते आणि खूप छान असे दिसत आहेत, यम्मी यम्मी। आणि आता ह्यांना परतवून घेऊया। साधारण 4 ते 5 मिनिटांमध्ये तुम्ही एकदा दोनदा पलटला तरी चालेल, काही टेन्शन नाही आहे। आणि हे आपले स्क्विड झालेले आहेत एकदम रेडी, यम्मी। चला सर्व करूया। तर आपले हे भरलेले स्क्विड रेडी झालेले आहेत आणि आता आपला मेन फेवरेट पार्ट टेस्टिंग। तर चला करूया टेस्ट। मसाल्याचे खूप सारे फ्लेवर्स आलेले आहेत ह्याच्यामध्ये आणि खूप छान अप्रतिम अशी टेस्ट आलेली आहे। तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि ह्या संडेला हे होऊनच जाऊ देत। आणि फॉलो, सबस्क्राईब आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत। बाय बाय।